क्या फिश करी बना है, वाह मजा आया. तुम्ही थोडी शीत देऊ? शीत म्हणजे राईस ग, भात भात. ताटात आहे अजून. उद्या येणारी माझी बहीण आणि मी, आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत. माहित आहे ना तुम्हाला? जुळ्या बहिणी? पण तुझा फादर कधी बोलला नाही. पप्पा ना, आमचे पप्पा नंबर 1 चे विसरभोळे आहेत. विसरले असतील. मग बघू तुमका दोघांक. उद्या सकाळी येणारच आहे ती, मग बघालच. एक्सक्यूज मी, प्रिन्सिपल साहेबांचं केबिन कुठे? त्या तिकडे उजव्या हाताला. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वा 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 वा. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. सोनी आता दिवस आजी अमृते पाहिला. शेवटी तुम्ही आला का तुम्ही आमच्या गोयाला? हो, यावंच लागेल. तुमची फिट करायला आले. बरोबर, तुम्ही टेलरिंग कॉलेज मध्ये टेलरिंग कॉलेज? टेलरिंग. हो हो हो. पण तुम्ही इथं कशा? ते तुम्ही निसर्गाचं वर्णन केलं होतं ना. निसर्ग, माडांची झाडं, झाडांची झाडं. गुड मॉर्निंग. ती बघायला आले. असे मग कुठल्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतली? इंटर आर्ट्सला. इंटर आर्ट. गुड मॉर्निंग. इंटर आर्ट. असे मग बरे झाले. मग काय? मी पण आर्ट्सचाच प्रोफेसर आहे. तुम्ही? मी. नाव लक्षात आहे ना माझं? काय? धोंड. धोंड. बरं मग धोंड म्हणून माझ्या मार्गात आडव्याला. गुड जोक. गुड जोक. इट्स रिअली अ गुड जोक. थँक्यू. थँक्यू. खरं सांगू, तुम्ही प्रोफेसर वाटत नाही, तुम्ही विद्यार्थी वाटता. आता तुम्ही सांगत असाल तर मी माझी प्रोफेसरशिप सोडून तुमच्या वर्गामध्ये विद्यार्थी म्हणून बसायला तयार आहे. नको नको, एकदा चुकून प्रोफेसर झाला, नजर चुकीने पुन्हा हे धाडस करू नका. मला आवडला तुमचा स्वभाव. मिस हेमा. हेमा. पण कॉलेज मधल्या सगळ्या ऍडमिशन फुल आहे. आता सर साहेबांच्या मुलीला कोण नाकारणार म्हणा. मी ऍडमिशन घेऊन आले. घेऊन आला ऍडमिशन? हो. हे बाकी कायदेशीर केलं का तुम्ही? चला तुम्हाला मी प्रिन्सिपल साहेबांची केबिन दाखवतो. नको, उगीच तुम्हाला त्रास कशाला. हातून त्रास नसलो गो. हा तर माझ्या आनंदाचा क्षण आहे. माझ्या जीवन ग्रंथात सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. प्रेमात तुझ्या पडलो आणि मी सगळे विसरलो असं म्हणतोय. प्रिन्सिपलची रूम दाखवता ना? रूम दाखवायची आहे. चला. इथे नाही, इथे. चला. नमस्ते. ते काय, तू हेमा? मी श्यामा, हेमाची जुळी बहीण. असे मला वाटले हेमाच कपडे बदलून आली. यो आई घरात आहे? नाही, ती सकाळी तुका घ्यायला स्टेशनावर गेली आणि तिकडूनच कॉलेजात जाणार. हो. अय्या, मी विमानाने आले. असे बरं बरं, या या. सर साहेब कसं असं? बरे. खूप वर्षात भेट नाही गो. अगो हो, ती सुद्धा तुमचं दोघांचं सारखं है नी? जन्मापासूनच खुण्याती आमची. असे हे बघ, तू थोडं वॉश घे, मी तुका ब्रेकफास्ट करते. हा नको नको, माझा उपास आहे, संतोषी मातेचा. मी आराम करते, मला डिस्टर्ब करू नका. हा आंटी. असे बरं, चल तुका मी तुमची दोघांची खोली दाखवते. अगो अगो, तिकडे नाही, ही तुमची दोघांची खोली. अगो
आराम करते हा. मला प्लीज डिस्टर्ब करू नका. हे मला सुद्धा तसं सांगा हा. बरं. दोघी सारख्या. Oh God, you're great. वा वा, आज आमच्या स्टडीचा अगदी कायापालट झालेला दिसतोय. काय सुगंध सुटलाय. ब्लड प्रेशरच्या पेशंटचं मन प्रसन्न असायला हवं. बरोबर आहे तुमचं, पण कामाचं प्रेशर आणि आमचा डोंगरे म्हणजे काय असून नसल्यासारखा. पण आता मी आहे ना, रिलॅक्स युअरसेल्फ. तुम्हाला म्युझिक आवडतं? म्युझिक? नाही, म्युझिक मला काय आवडत नसे पूर्वे, पण आता कदाचित आवडेल. आणि डान्स? मी इंग्लंड मध्ये असताना खूप डान्स करायचो, पण आता विसरलो. कामाच्या दगदगीमध्ये विसरून गेलो. फॉरगेट अबाउट इट. कम ऑन, जॉइन मी. हे ऑफिस आहे. ही स्टडी रूम आहे. स्टडी. बाईसाहेब कोण आहे तुमचा? आता कोण आलं तडमडायला? कबा मी हट्टी. म्हणजे पाय दुखतात सांगे. लॅबोरेटरी सायन्सची ही इकडं कशी? काल दिसला नाही तुम्ही कॉलेजमध्ये. मला मूडच आला नाही शिकवताना. बाकी या नवीन ड्रेस मध्ये तुम्ही छान दिसता. बाकी काही म्हणा, जातीच्या सुंदराला काही शोभतं म्हणा, पण तुम्हाला ही सवय शोभत नाही विद्यार्थिनी समोर असं बोलण्याची. पॅन्टची. आय एम सॉरी पण हॅबिट इज अ सेकंड नेचर असं म्हटलेलंच आहे ना. असेल कदाचित, पण आपण म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही. काल तर तुम्हाला मी प्रिन्सिपल साहेबांच्या केबिन कडे घेऊन गेलो होतो ना. मला? मी तर आजच आले. अरे म्हणजे काल तुम्ही आला नव्हता. असे किती झाले तर? तुम्ही हेमा बद्दल बोलत असणार. माझ्या जुळ्या बहिणीबद्दल. जुळी बहीण? तिचं नाव हेमा आणि मी श्यामा. मी प्रोफेसर धोन, आर्ट्सचा प्रोफेसर आहे मी. पण मी सायन्सची स्टुडंट आहे. कुठल्या क्लासमध्ये? मॉन्टेसरी मध्ये. मॉन्टेसरी? अहो पण तुम्ही आलात कुठून? त्या दरवाज्यातून. त्या दरवाज्यात? तसं नव्हे हो, म्हणजे तुम्ही मुंबईहून आलात की? झुमरी तलैयाहून. झुमरी तलैया? कुणाचं नाव आहे हे? गावाचं. अहो पण असलं गावाचं नाव मी कधी ऐकलं नाही. नकाशात सुद्धा हे गाव नाहीये, फक्त विविध भारतीवर आहे. झुमरी भारती विविध तलैया किती सांगून गेले.
असं नाही. आंटी 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 गुड इव्हनिंग आंटी. गुड इव्हनिंग. किती उशीर ग तुला. आंटी शामी आली. हो केव्हा येऊन झोपली आणि तिने उठव नको म्हणून सांगितलं. उठो नका काय. अगं मला उगीच कॉलेजमध्ये वाट बघायला लावली म्हणून मला यायला उशीर झाला माहितीये तुला. आता जाऊन विचारते मी तिला काय समजते काय तिची स्वतःला. कांबे सगळे मी तुझी कॉलेजमध्ये वाट बघत होते आणि तू मात्र इथे झोपलेस. कशाला खोटं बोलतेस ताई. माहितीये कळलं हा तुझं बहिणीवरचं प्रेम. अगं खरंच सांगते मी कॉलेजमध्येच काय स्टेशनवर सुद्धा तुझी वाट बघत होते पण मला काय माहिती तू प्लेन येणार ते. कळलं बरं. तुला जसा मोठा उत्साह की नाही बहिणीचे स्वागत करायला. पण ताई तू निघालीस कुठे. मी चालले माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला. हेमा आंटी. हेमा अगं तू किती भांडता ग. हा ते का जरा आराम करत आहे. बाथरूम मध्ये गेले. तू भांडू नको प्लीज डोंट फाईट. चालेल सिस्टर. लवकर ये मला जायला उशीर होतोय. ताई तू जा पण जाताना प्लीज दार लावून घे. हा होय महाराणी मी दार लावून घेते तुझी नोकर कशी. या जुळ्या बहिणी यशच जगतात. आंटी मी जरा बाहेर जाऊन येते. हा कुठं तू गो अँड सांग की नाही. सांभाळून बस आणि लवकर ये. हा मी बेगीन येते तू काय काळजी करू नको. ओके माझी बाय. श्यामे तू आरामात झोप कोण तुला उठवत नाही. हा एक्सक्यूज मी. येस व्हॉट कॅन आय डू फॉर यू मॅडम. मला सुरेश कुमारांना भेटायचं. गॉड ते आत्ताच घरी गेले. हा हो नो. मला त्यांचा पत्ता मिळेल का प्लीज. जरूर. पिकनिक कॉटेज मीरा रोड बीच समोर पणजी. येस. मला सुरेश कुमारना भेटायचं. या ना या. हा वेलकम. या या ना. थँक्यू. या बसा ना. थँक्यू. बसा. आपण बसा ना. मी बसतो. तुम्ही बसा. माझं नाव हेमा देशमुख. मी फॅन आहे. लव फॅन ना. नाही फॅन नका लव. मी फॅन आहे तुमची. माझी काय म्हणाला. मी फॅन आहे तुमची. मला तुमची गाणी अतिशय आवडतात. गाणी. तुमच्या नशील्या सुराने भारावून टाकलंय मला. सूर. हो मला माहितीये खऱ्या कलावंताला आपली स्तुती आवडत नाही कसं. पण माझा नाईलाज आहे. हो तुमच्या आवाजात जो दर्द आहे. हो तुमचा काहीतरी दरसमज होतोय. नाही मला असं म्हणायचं ना तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही सुरेश कुमार विषयी बोलताय ना. आणि खुद्द त्यांच्याशीच बोलते. नाही सुरेश कुमारचा आतमध्ये. काय. सुरेशचा हात आहे. मग तुम्ही. मी त्याचा मित्र. नमस्ते. थांबा तुम्हाला सुरेश कुमारला भेटायचं होतं ना. हे सुरेश कुमार आणि सुरेश या मिस हेमा देशमुख या माझ्या फॅन आहेत. नाही तुझ्या फॅन आहेत. मी संध्याकाळी भेटतो तुला. नमस्कार. तुम्ही अशा उभ्या का. बसा ना. त्या दिवशीचा तो बेसूर आवाजचा राग अजून गेलेला दिसत नाही. अहो मी गंमत केली तुमची. खरं सांगू माझं नाव का नाही सांगितलं ते. का. काय आहे की काही जणांना माझा आवाज आवडतो काहींना मी आवडतो. तुम्हाला कोण आवडतं मी की माझा आवाज. अहो मला तुमचा आवाज आणि. हा पास. प्रेम वगैरे मी नाही करू शकणार. काय की माझी आई जरा जुन्या वळणाची आहे. माझ्या लग्नाचं सगळं तिच्यावरच अवलंबून आहे. हो ठीक आहे माझी आई.
तुमच्या आई फार कर्मठ आहे. ह्या कपड्यांचं सोडाव, पण ते कोरलेल्या भुवया, कापलेले केस, मोकळं कपाळ, रंगवलेलं तोंड तिला अजिबात आवडत नाही. अहो ही जुनी माणसं आता इतिहास जमा झाली. हे पहा मिस्टर सुरेश. हा मिस्टर सुरेश हे जटियुग आहे. हो. आणि हल्ली मुली कराटे सुद्धा खेळतात. नाही, तुम्ही खेळाव, मी माझ्या आईबद्दल सांगत होतो. आणि तिला हे अजिबात आवडत नाही. ते जाऊ द्या, तुम्ही एवढा आला तर चहा घेऊन चला. नको, आता खूप उशीर झालाय. त्यापेक्षा असं करा ना, तुम्हीच एकदा माझ्याकडे चहाला या प्लीज. ओके. मग पत्ता ह्याच्यावर द्या. हेमा, तुमचा आवाज इतका गोड असेल असं वाटलं नव्हतं मला. हेमा, प्लीज हॅव सम मॅनर्स. मी हेमा नाही, श्यामा आहे. श्यामा? जुळ्या बहिणी? हो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे इट्स ऑल राईट. आपण ताईला भेटायला आला होता? नाही, तसंच काय नाही. मला काल त्या भेटल्या होत्या. आपल्या बहिणीची खूप स्तुती करत होत्या त्या. आमच्या ताईला सवयच आहे. आपण गोव्यातच राहता? नाही, मी नुकताच बदली होऊन आलो इथे रेडिओ स्टेशनवर, म्युझिक डायरेक्टर आणि गायक म्हणून. अय्या, रेडिओ स्टेशन. मग तुमची आणि सुरेश कुमारांची ओळख असेल? सुरेश कुमार? हो, फार चांगली ओळख आहे माझी. पण तो फार शिष्ट आहे. असू दे, त्यांच्याबद्दल असं बोललेलं मला खपायचं नाही. हा, मी त्यांच्या आवाजावरच नाही, त्यांच्यावर सुद्धा मनापासून प्रेम करते. त्याला न पाहता प्रत्यक्ष देवाला कुणी पाहिलं का कधी? तरी सुद्धा आपण त्याची पूजा करतो की नाही? तसं ताई सुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. काय? त्यांच्या आवाजावर. हो. तुमची हरकत नसेल तर मला त्यांची ओळख करून द्याल? हो, का नाही. हवं असेल तर मी तुम्हाला इथं आत्ता तुमची ओळख करून देतो. आत्ता? इथं? मी सुरेश कुमार. तुम्ही सुरेश कुमार? मग या, बसा. बसा. तुम्ही बसा ना. नको, मी ताईला पाठवून देते. नको, उगीच आमच्यात गैरसमज नको. त्याचे गैरसमज कसला? त्यानीच मला इथं बोलवलंय तुमची ओळख करून देण्यासाठी. हो, हाऊ नाईस ऑफर. माझी ताई की नाही मॉडर्न असून सुद्धा तिला सॉफ्ट म्युझिक आवडतं. असं? आणि तुम्हाला? मला हिट अँड हॉट. हो, नाही मग संगीतच की आणखी? मी ताईला पाठवून देते. हो, फॅन्टॅस्टिक, क्या बात है. ताई, अगो बाहेर सुरेश कुमार आले तुला भेटायला. मला नाही काही, तुला भेटायला आलेत ते. मला कशाला? कशाला?
कशाला ते तुला सांगितलं नाही वाटतं त्यांनी. लब्बाडे, त्याशिवाय का गुलाब फुललेत तुझ्या गालावर. किती वेळ वाट बघत बसल्यात ते. त्यांना तू जाऊन भेटून ये ना. तोपर्यंत मी आंघोळ करून घेते. हा